जुन्नरमध्ये अजित पवारांना काळे झेंडे दाखवणारे भाजप कार्यकर्ते ताब्यात। आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम। काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा। अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। फडणवीसांकडे खुलासा करण्याचीही केली मागणी। अजित पवारांना काळे झेंडे दाखवणं निव्वळ स्टंटबाजी। काळे झेंडे दाखवण्याऐवजी दादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागला असता। राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची टीका। भाजपने अजित पवारांना काळे झेंडे दाखवले हे महायुतीसाठी दुर्दैवी। पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गणपत फुलवडे यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। अहमदनगरमध्ये मोर्चाचं आयोजन। नितेश राणे मोर्चामध्ये होणार सहभागी। नितेश राणेंच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चा। मात्र राणेंना काही राजकीय संघटनांचा आणि सकल मराठा तरुणांचा विरोध। मोर्चा आधी इंदापूर पोलिसांचा रूट मार्च। जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीतले स्थानिक पातळीवरचा वाद चव्हाट्यावर। पर्यटनविषयी बैठकीला भाजपला डावलल्यानं अजित पवारांच्या ताफ्याला भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे। मुंबादेवी मंदिरामागील 17 मजली इमारतीला आदित्य ठाकरेंचा विरोध। इमारतीमुळे मंदिराचं महत्त्व आणि सौंदर्याला बाधा। सुशोभीकरणाच्या नावाखाली परिसरातली दुकानं हटवण्याचा प्रयत्न सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। खोके देऊन निवडणूक आयोगाला विकत घेतलंय। महाराष्ट्र हरियाणासह 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र न घेतल्यानं राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। रामटेकसह शिवसेना विदर्भातल्या विधानसभेच्या 3 जागा लढवणार। संजय राऊत यांची माध्यमांना प्रतिक्रिया। लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सर्वे। विधानसभेच्या सर्वेवर राऊतांची टीका। तर मग या राज्यात 180 जागा जिंकणार असल्याचा राऊतांना विश्वास। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 36 मतदारसंघांसाठी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। राज्य निवडणूक आयोगाने नियुक्ती केल्याची माहिती। अंधेरी पूर्व विधानसभेसाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। शिंदे गटाकडनं प्रदीप शर्मा यांच्या पत्नी तर भाजपकडनं मुरजी पटेल इच्छुक। रक्षाबंधनानिमित्ताने करणार शक्ती प्रदर्शन। भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्धा विधानसभेसाठी इच्छुक। लोकसभेच्या अपयशानंतर उमेदवार परिवर्तन अपेक्षित, त्यामुळे पक्षाकडे वर्ध्याची उमेदवारी मागणार। सुरेश वाघमारेंचं वक्तव्य। अजित पवारांनी ड्रग्ज प्रकरणावरून लोणावळा पोलिसांना सुनावलं। अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश। थेट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, अजित पवारांचा इशारा। पोर्शे कार अपघात प्रकरणी पुण्यातल्या अल्पवयीन मुलाला आरटीओकडून धडे। आरटीओकडून रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग। अल्पवयीन तरुणाला धडे देताना प्रचंड गुप्तता पाळली। वक्तव्याचा विपर्यास। रामगिरी महाराजांची सारवासारव, मात्र भूमिका आणि वक्तव्यावर ठाम असल्याचंही वक्तव्य। नालासोपाऱ्यात रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल। हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्था अध्यक्ष अहमद युसुफ मेमन यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महाल गावात रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा। रामगिरी महाराजांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची समर्थकांची मागणी। रामगिरी महाराजांना अटक करा, काँग्रेसचे ज्येष्ठ माजी खासदार हुसेन दलवाईंची मागणी। नाशिकच्या वडनेरमध्ये 7 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर वडनेर वैभवमध्ये आज बंद। सीसीटीव्हीवरनं पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं। मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय। मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक। अबुधाबीहून मुंबईला आलेल्या दोघांनी अंगावर एक विशिष्ट जॅकेट तयार करून त्यात हे सोनं पावडर स्वरूपात लपवून आणल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।